मी एकाही कायद्याचं नाव खरं लिहिलं नाही. ही घटना कुठं घडली, काय घडली, कसं घडली याच्याबद्दल मी कधीच कोणाला, कारण मला कोणाला अडचणी आणायचं नाहीये. आणि विशेषतः माझ्या कैदी मित्रांना. कैदी मित्र? हा, म्हणजे कारण ते माझे मित्र होते ना. बरं. त्यांनी मला 14 महिने सांभाळलंय. त्यांनी मला माझ्या कठीण काळात साथ दिली. आणि साधी गोष्ट, मी इतका नतद्रष्ट नाही की बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा आपण एखाद्या प्रतिष्ठित माणसाचा अंगरखा घातला म्हणजे सॉरी आपला काय संबंध नाही, सॉरी माहिती आजही मित्र आहे. नाही, पण तुमच्या फेसबुकवरती मी बघतो तुम्ही याच्याबद्दल म्हणजे तुमच्या त्या कैदी मित्रांबद्दल लिहित असता. हा, मी मुलाखती घेतो त्यांच्या. हो. हा, म्हणजे जसं तुम्ही आत्ता बसता गप्पा मारतो तसं मी त्यांच्यावर गप्पा मारतो, लोकांना त्यांचा पर्स्पेक्टिव्ह कळा म्हणून. माझ्यामध्ये त्यामुळे 2 हेतू असतात. एक म्हणजे लोकांना हे कळावं की मी काही फिक्शन नाही लिहिलं, दीज आर रिअल स्टोरीज ऑफ रिअल पीपल. ओके. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा मी त्याच्याशी बोलतो, कारण काय असतं समाजाचं असं झालंय, एखाद्या माणसाचा वर कैदी म्हणून शिक्का बसला की समाज म्हणतो सॉरी सॉरी तौबा, मला याच्याबद्दल माहिती करून घ्यायची इच्छा नाही, मला समजून घ्यायची इच्छा नाही, मला याच्या सावलीला उभं राहायचं. अशा माणसाची आयुष्याची कहाणी जर समोर आली तर समाजाला विश्वास बसतो की नाही बाबा, माणसं सुधरू शकतात, माणसं चांगल्या वळणाला लागू शकतात. म्हणजे या माणसावर कुठला तरी आरोप होता, तो खरा खोटा न्याय व्यवस्था बघेल. हा माणूस त्यातून बाहेर पडलाय आणि आता एक सन्मानाचं आयुष्य जगतोय की जेणेकरून तो समाजाला कुठलाच धोका नाही. हा आत्मविश्वास निर्माण करणं, ही आशा निर्माण करणं, ते फार महत्वाचं आहे. ते काम त्यातून होतं.